आम्ही सिनेमात तर तुम्ही झिंगाटवरती काय डान्स केलं ते बघितलं. आज तुम्ही कपिल शर्माच्या शो मध्ये आल्या, त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकांनी मोबाईलवर पाहिलं, टीव्हीवर फार पॉप्युलर शो आहे. ह्याच्यामध्ये सैराटचं प्रमोशन करून तुम्हाला कसं वाटलं त्यानिमित्त त्यांना खूप भारी वाटलं सैराटचं प्रमोशन इथं पाहून. आणि झिंगाटमध्ये तर मजा आलीच आणि कपिल शोमध्ये अजून जास्त मजा आली, कारण आजपर्यंत जो शो आम्ही टी व्हीवर पाहिला तो साक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यामुळे खूपच मजा आली. आणि मला सांग की तू गाण्यात झिंगाटपूर्वी म्हणाल जाळं दूर संकटच काढलं, तसं आज पण काढलं का नाही? हो, खूप दूर निघाला. जाळ तर निघाला पण दूर बी सगळं निघालं. कपिलला लहानपणापासून बघत आलं तर कधी वाटलं होतं की त्याला भेटू आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं, तर त्याला बघून काय? मी तर खरं सैराटमध्ये येईल हीच विचार केला नव्हता. कपिल ती इतर गोष्टी खूप लांबच्या होत्या माझ्यापासून, तर खूप भारी वाटते. मला तरी विश्वास बसत नाही आजसुद्धा की बाबा मी त्यांच्या शोला आलो आहे, त्यांचा शो पाहिला आहे मी, किंवा त्यांच्यासमोर आम्ही नाचलो आहे, त्यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी मजा केली. ह्या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही माझा. इतकी लोक त्या माणसाला भेटतात, त्याला भेटतात, तो फोटो काढायला आज त्याच्यावर तुम्ही प्रत्यक्ष एक अख्खा एपिसोड शूट करता. काय वाटतं त्यांना भेटून, कसं वाटतं? माणूस कसा वाटतो? नाही, माणूस खूपच चांगला आहे तो. आम्हाला टी व्हीवर बघतानाच माणूस चांगला वाटत होता, पण साक्षात आज हो रिअलमध्ये ते खूप हसवतात. खूप भारी वाटलं आज इथे येऊन. आणि घरी मूड नसला तर कपिल शर्माचा शो बघायचो आणि चला हवं उद्या पण बघायचो. पण आज स्वतः आम्ही इथं होतो तर खूप भारी वाटलं आम्हाला शोमध्ये काम हे करताना. नागराजला जसं अनेक गोष्टी करतो, तुम्हाला अनेक गोष्टी त्याने शिकवलेल्या आहेत. वकीलमध्ये तो उत्स्फूर्तपणा आहे. तो उत्स्फूर्तपणा तुम्हाला जेव्हा त्याच्याबरोबर हे केलं तेव्हा तो जे असं पूर्ण हसून लोटपोट करतो की नाही? हो, खूप. आणि जोक प्रत्येक गोष्टीत जोक असतो त्यांच्या, ते नंतर कळतात थोड्या वेळाने, पण चांगलं हसवतात. त्याचा निष्क्रिय स्वभाव आवडला म्हणजे. हां, हो. या निमित्ताने सगळी टीम पुन्हा एकदा एकत्र मंचावर, म्हणजे तुम्ही पार्टीला जसं रिंगणा गेला तसं कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळेस करायला मिळतं. कसं वाटतं मुळात त्यानंतर पुन्हा सगळी टीम एकत्र या कार्यक्रमासाठी ती एक मजा वेगळी होती? हां, खूप भारी. झिंगाटवर डान्स केला, इतकं भारी वाटलं. आणि झिंगाट म्हणलं तर काय आम्ही सुटतोच, मग थांबत नाही. तर भारी वाटलं.